महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। या कुंदे तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदेवे देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। जयाचा जनीन जन्मनामात झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तथा आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेव सुतं देव कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण चतुश्लोकी भागवत बघूया। समेवाग्रे ज्ञानद्य सत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्यते सोह स्महम्। ब्रूतेर्थ प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यात्मनो माया यथा भासो यथा तमा। यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टानि तथा तेनो न तेषाम्। एतावदेव जिज्ञासं तज्जिज्ञासुनात्मनं मना अन्वयव्यतिरेकाभ्या यत्स्तात् सर्वस्व सर्वदा। याचा अर्थ बघूयात आपण। पहिल्या श्लोकाचा अर्थ भगवंत म्हणतात या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होते ते मीच आहे। या सृष्टीत सध्या जे काही अस्तित्वात आहे ते सुद्धा मीच आहे आणि या सृष्टीच्या लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल। ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता आकाशामध्ये रात्रीच्या वेळी एकाऐवजी दोन चंद्र भासतात भगवंत या दोषाला माया असे संबोधतात। व या मायेमुळे आम्हाला भगवंत व इतर चराचर सृष्टीतील वस्तू या दोन वेगवेगळ्या दिसतात। वास्तविक त्या दोन नसून एकच आहेत व दुसरी कोणतीही वस्तू नसूनही परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो। तसेच तो आत्मा असून त्याची प्रचिती येत नाही, ही माझी माया समज।
ज्याप्रमाणे प्राण्यांचे शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांचे बनले आहे व आपण अन्न, पाणी, वायू भक्षण करतो, तेही पंचमहाभूतांचेच असल्या कारणाने ते आतच असल्यामुळे ते प्रवेश करीत नाही. तसेच प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे, पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेला नाही. जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व होय. हेच तत्व जिज्ञासू माणसाने अन्वय आणि व्यतिरेकाने जाणावे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकांतजी, तुमची म्हणजे तुम्ही कीर्तन करता त्याच्यामुळे मंगलाचरणाची अजून तयारी पाहिजे बरं का. हां, म्हणजे सुरुवातीचे मी तुम्हाला म्हटलं ना की तुम्ही श्लोक ठरवा आता, की हे 5 श्लोक, हे 10 श्लोक मी म्हणणार आहे आणि ते तुम्ही नेहमी म्हणत चला. म्हणजे कीर्तनाच्या प्रारंभी किंवा तुम्ही वेगळे कुठले कीर्तनाच्या प्रारंभी म्हणणार असाल तर ते काय होतं, ही सुरुवात आहे ना. हां, तर सुरुवातीलाच जर आता कोणाच्या चुका काढायच्या नाही आहेत, पण सुरुवातीलाच जर तुम्ही वाचताना किंवा आत्ता तुमच्यासमोर काही आहे मटेरियल, काही नाही, तुम्ही आठवून म्हणताय तरीसुद्धा आपले मंगलाचरणाचे श्लोक आहेत ते आपले 4 तरी पक्के पाहिजेत ना. हां, त्याचा क्रम नक्की पाहिजे. त्याच्यामुळे ते एकतर आणि तुमचं लिखाणाचं हे एकदम चांगलं आहे, तर ते थोडंसं त्याच्यावरती तुम्ही आता ज्याला आपण म्हणतो की त्या भागावरती अधिक लक्ष द्या. म्हणजे ज्या ह्यानी तुम्हाला हा पुढे या सगळ्याचा फायदा दोन्हीमध्ये प्रवचनं करताना आणि कीर्तनं करताना सुद्धा होईल. नाहीतर काय होतं की तुमचा जर कॉन्फिडन्स लो वाटला तर तुम्ही कितीही तत्त्वज्ञान सांगितलं तर त्या फक्त गप्पा वाटतात. आपण जे बोलतोय तर त्यातलं काहीतरी आपण अनुभवलेलं असलं पाहिजे. नुसतं पाठ केलेलं किंवा या वहीतनं त्या वहीत उतरवलेलं तसं नको. हां, तर थोडी काळजी घ्या. कथाभाग जेव्हा तुम्हाला येईल पुढच्या वेळेला किंवा त्याच्या पुढच्या वेळेला, तेव्हा अधिक होतंय काय, आत्ता अडचण मला एकूण लक्षात आली. आत्ता आपल्याकडे 2-3 जणांचे किंवा उद्या आता दोघांचं सादरीकरण आहे. आत्ता तुम्ही बाकी जो आजूबाजूचा ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू नका. आत्ता आपल्याला सादरीकरणाकरता आलेली कोणती कथा आहे ती मी अधिक चांगल्या पद्धतीने कशा प्रकारे सांगू शकतो किंवा सांगू शकते, त्या एकाच कथेवरती तुम्ही फोकस करा. ह्याचं कारण असं आहे की आपण त्या कथेचे व्हिडिओ बनवणार आहोत, त्या कथेचंच सादरीकरण होणार आहे. त्यामुळे तेच जर अगदी स्पष्ट सांगतो, तेच जर मलाच योग्य वाटलं नाही तर ते मी कसं काय कुठे फॉरवर्ड करीन ना. आलं का लक्षात? तर त्याच्यामुळे ज्यावेळेला एकदा आत्ता आपण सगळ्यांचं सादरीकरण घेणार आहोत, आपण बऱ्यापैकी आधी सुरुवात केली आहे, त्यामुळे हा काळ तुम्हाला मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा डिसेंबरच्या पूर्वी तर अशा दोन्ही वेळेला आपल्याला जी कथा आलेली आहे ती अधिक चांगली सांगण्याचा 30-25 वेळा, 50 वेळा, 100 वेळा तेवढी एकच कथा, त्याच्यावरती आत्ता फोकस करा. नाहीतर काय होतं, आपण 10 गोष्टीवरती एकाच वेळेला लक्ष द्यायला जातो आणि मग एक ना धड, मराठीमध्ये जशी म्हणे तसं व्हायला नको. तेवढी फक्त काळजी प्रत्येकाने घ्या. हे काही त्यांच्या एकट्या करता नाही आहे. दुसरं असं मला एक सांगायचं आहे की ते म्हणजे भागवतामध्ये जो गीत प्रकार आहे तो गीत प्रकार साधारणपणे या ठिकाणी आहे. म्हणजे ज्याला गोपीगीत, युगुलगीत किंवा वेणुगीत अशी आपण जी गीतं म्हणतो भागवतामध्ये, तर ही या ठिकाणी आहेत. ज्यांचा
संस्कृतचा अभ्यास उत्तम आहे किंवा ज्यांच्याकडनं शिकून घेणं आपल्याला शक्य आहे की ज्यांचा कोणाचा अभ्यास संस्कृतचा उत्तम आहे, ही जी गीता आहेत ही म्हणजे हे संस्कृत श्लोक आहेत प्रामुख्याने. तर कोणीतरी म्यूट करा, चालू आहे माईक, ज्यांचा चालू आहे त्यांनी म्यूट करा. तर ती एकतर ज्या योग्य मार्गदर्शनाखाली आपण बसवून घ्यायची आणि मग म्हणायची, नाहीतर मग इथे गाणी आहेत आणि अर्धवट काहीतरी म्हणलेत, मग आपण जे शब्द म्हणतो आहे तसे संस्कृतचे उच्चार नाही आहेत, असं कोणीही करायचं नाही. ह्याची फक्त सगळ्यांनी काळजी घ्या. जर आपण असं एखादं स्तोत्र, एखादे श्लोक, एखादं गीत जे संस्कृतमध्ये आहे ते जर म्हणणार असू तर त्याचे उच्चार योग्य आले पाहिजेत, याची काळजी घेतली गेली पाहिजे. अन्यथा ते म्हणू नका. नाहीतर आपण जर चुकीचे म्हटले तर उच्चार चुकीचा झाल्यामुळे काय होतं याची कथा आपण पूर्वी पाहिलेली आहे. आणि व्यासपीठावर बसून त्याचे दोष घेऊ नका. त्यामुळे हे अगदी पक्क लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही असुरांचा उल्लेख आहे, म्हणजे सुदर्शन आणि शंखचूड या दोन असुरांचा उद्धार केला. जसे बाकी आपण वेगवेगळे उद्धार पाहिले तसाच या असुरांचा उच्चार आहे. अरिष्टासूर, त्याचासुद्धा उद्धार भगवंतांनी केला. आणि त्याच्यानंतर मी क्रम लिहून दिला ना तुम्हाला 5व्या दिवसाचा. हो गुरुजी, लिहून दिलाय. हां, काय जरा क्रम वाचावर घ्यायचा. पहिलेपासून वाचवू? नाही, आता महाराज झाला आपला. ते कालिया मर्दन, गोवर्धन लीला, रासलीला, महारासलीला, हां, अक्रूराचे वृंदावनात येणे, भगवान श्रीकृष्ण व बलराम यांचे मथुरागमन. आता अक्रूरांचं वृंदावनात येणं, व्रजामध्ये येणं. देवर्षी नारद कंसाकडे आले आणि कंसाला नारदांनी सांगितलं की तू ज्याला मारण्याचा एवढे दिवस प्रयत्न करतोयस, एवढे वर्ष झाली आता, तर तोच तुझा काळ आहे. आणि तू एक चूक करतोयस कंसा, की तुझे जे सहकारी आहेत ते तिकडे जात आहेत आणि ते मरण पावत आहेत. तेव्हा याच्याबद्दल तुला काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी युक्ती योजली पाहिजे. आणि श्रीकृष्ण आणि बलराम यांना तुझ्याकडे मथुरेमध्ये बोलवलं पाहिजे आणि इथे बोलवून आपल्या एकदा ताब्यामध्ये शत्रू आला एका अर्थाने की त्याला संपवणं हे त्या मनाने सोपं आहे. तेव्हा त्याबद्दल तू काहीतरी विचार केला पाहिजेस, असं म्हणाले नारद आणि तिथून निघून गेले. कंसाने आपल्या सगळ्या मंत्रिमंडळाला पुन्हा बोलवलं आणि काय करावं या विचारामध्ये कंस आहे. तेव्हा एकाने सुचवलं की महाराज, तुम्ही धनुर्याग करा, धनुष्य याग करा. हा याग कशा करताय, तर जो राजगादीवरती बसलेला आहे, म्हणजे जो राजा आहे त्या साम्राज्याचा, त्याचं आयुष्य वाढवण्याकरता म्हणून हा धनुर्याग आहे. तेव्हा महाराज तुम्ही अशा पद्धतीनं धनुर्याग करा, म्हणजे एकतर तो याग बघायला ही सगळी मंडळी तुम्ही वेगवेगळ्या राजा महाराजांना किंवा बाकी गावकऱ्यांना बोलवा, तसंच यांना बोलवा, म्हणजे यांना काही वेगळं वाटणार नाही. आणि त्याचबरोबर धनुर्यागामुळे काय होईल, तर जी सारखी भीती आहे बघा, सतत जी भीती आहे की केव्हा माझं मरण येईल, केव्हा माझा अंतकाळ येईल, तर एकतर ही भीती थोडी कमी होईल. कारण धनुष्ययाग झाल्यानंतर जो यजमान आहे, ज्याच्याकडे याग आहे, त्याचं आयुष्य वाढणार आहे. आणि म्हणून कंसाला ही कल्पना आवडली आणि त्याने आपला एक मंत्री नात्यातला आहे कंसाच्या,
त्याचं नाव आहे अक्रूर. त्या अक्रूरांना या धनुर्यागाचं निमंत्रण घेऊन नंदाकडे पाठवलं. अक्रूर भागवतातली नावच फार विलक्षण आहेत. जो क्रूर नाही तो अक्रूर. बघा, भगवंतांकडे जायचं असेल ना तर आपली जी क्रूर वृत्ती आहे ती पहिल्यांदा बाजूला ठेवावी लागते. अक्रूर वृत्तीनी, आता क्रूर या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या विरुद्ध म्हणजे सर्वांच्या बद्दल आपल्या मनामध्ये समभाव पाहिजे. त्याच वेळेला आम्ही भगवंतांकडे जाऊ शकतो. नाहीतर एखाद्याच्या मनामध्ये कपट भाव ठेवला तर ते नाटक ठरतं. आम्ही जातो मंदिरामध्ये, पण मंदिरामध्ये जाताना आमच्या मनामध्ये काही भावना असतात, काही कामना असतात आणि ते मागायला खरं तर आम्ही जात असतो भगवंतांकडे. आणि गंमत अशी आहे की भगवंतांना जे काय मागतो तर किंवा का मागतो तर त्यांना काही माहिती नाही असं समजून मागतो. मुळात ज्यांच्यामुळे हे सगळं विश्व चाललं आहे त्यांना माहिती नसेल का हो की आपल्याला काय पाहिजे, पण त्यांना माहिती नाही असं आम्ही समजतो आणि ते भगवंतांकडे मागायला जातो. अक्रूरजींच्या मनामध्ये हा भाव आहे, भगवंतांचे भक्त आहेत निश्चित. अक्रूराकडे भगवंत घरी गेलेले आहेत. मथुरेमध्ये 2 जणांच्या घरी गेलेत भगवंत. एक आहेत त्यातले अक्रूरजी, म्हणजे मथुरेत असताना ज्यांच्या घरी गेलेत असे अक्रूरजी आहेत. अक्रूरांच्या मनामध्ये सतत हा भाव आहे. कंसानं त्यांना आपला सुवर्ण रथ दिलाय. ज्या रथामध्ये बसून त्या कंसानं देवकी आणि वसुदेव यांची मिरवणूक काढली होती. विवाहाचा जो प्रसंग तो आठवून बघा. तो जो सुवर्ण रथ आहे तो सुवर्ण रथ दिलाय कोणाला आणायला तर नंदाला आणि त्याची जी 2 मुलं आहेत बलराम आणि श्रीकृष्ण यांना आणायला तो रथ पाठवलाय. आणि त्याला असं सांगितलंय की या धनुष्य यागाकरता म्हणून विशेष मोठी लोक निमंत्रित आहेत, ती येणारच आहेत, पण तुम्हाला आणायला का पाठवलं आहे तर नंद हे त्या गावचे मुखिया आहेत म्हणून तुम्हाला आणायला हा रथ कंसाने पाठवला. आणि नंद अगदी साधेत. नंदांचा विश्वास बसला आहे अक्रूरांच्या या बोलण्यावरती की तुम्ही या गावचे मुखिया आहात आणि म्हणून तुम्हाला आणण्याकरता हा रथ पाठवला आहे. अक्रूरांना नंदांना फार बरं वाटलं आहे. कंसाबद्दल एक ज्याला आपण म्हणतो ना की खरं तर वाईट आहे पण चांगला वागला बरं का माझ्याशी, असं जे असतं ना तसं झालं आहे काही काळ. आणि अक्रूरजींच्या मनामध्ये ते जेव्हापासून निघाले आहेत श्रीकृष्ण आणि बलरामांना आणायला, तेव्हा त्यांना असं वाटतंय की माझं काय भाग्य आहे, मी पूर्वजन्मामध्ये असं कुठलं पुण्य केलं आहे की ज्याच्यामुळे मला साक्षात आज भगवंतांचं दर्शन होणार आहे, हे त्यांना वाटतंय. आणि दुसऱ्या बाजूला त्यांना असं वाटतंय की यांनी कदाचित कंसाने पाठवलेले जे सगळे राक्षस आहेत किंवा असुर आहेत त्यांना मारलं, लहान वयात यांनी हे केलंय, पण खरंच भगवंतांचा अवतार म्हणतायत किंवा प्रत्यक्ष जे तत्व म्हणतायत ते खरंच आहे का, हा प्रश्नसुद्धा आहे मनामध्ये. आणि मग आपण गेल्यानंतर ते छोटे 2 जण बालक स्वरूपामध्ये रामकृष्ण आहेत, ते धावत येतील आणि आपल्याला अक्रूर काका म्हणतील, आपल्या हाताला धरतील आणि आपल्याला घरामध्ये घेऊन जातील.
असा सगळा ज्याला मनामध्ये आपण ज्या गोष्टी रचतो, अमुक एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर असं असं होईल, असं असं घडेल, अशा पद्धतीनं ज्या गोष्टी करतो, असं आपल्या मनामध्ये अक्रूर जी रचतायत आणि त्यांचा रथ म्हणजे ते चालवत होते, तो रथ नंदाच्या वाड्यापर्यंत येऊन थांबला आणि त्यांनी बघितलं की श्रीकृष्ण आणि बलराम हे गाईची धार काढतायत. जसे अक्रूरजी रथातून उतरले तसे ही दोघेही मुलं धावत आली आणि त्यांनी अक्रूर काका असे म्हणून त्यांना बिलगले जाऊन. आता अक्रूरांना हेच अपेक्षित आहे आणि तेच त्यांच्या बाबतीत झालेलं आहे. एका हाताला बलराम दादा आहेत, दुसऱ्या हाताला भगवान श्रीकृष्ण आहेत आणि अशा दोघांनी त्यांचे हात धरून त्यांना घरामध्ये आणलं. नंदानी त्यांची सगळी विचारपूस केली, भोजन वगैरे झालं, विश्रांती झाली आणि आता रात्रीच्या वेळेला भोजन झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण, बलराम दादा आणि अक्रूरजी असे तिघेच जण आहेत. अक्रूर काका विश्रांती घेत आहेत, दिवसभराच्या रथ चालवण्यामुळे ते दमलेत आणि आता त्यांनी नंदांना सगळं सांगितलं की कंसाने तुम्हाला बोलवलं आहे वगैरे. नंदाला फार बरं वाटलं. उद्याच आपण सकाळी निघणार आहोत, तो सगळा प्रकार झाला. आणि श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघेजण आता अक्रूरांपाशी आहेत आणि श्रीकृष्णांनी आणि बलराम दादांनी कंस कशा पद्धतीनं वागतो, त्यांनी हे जे काही केलं आहे ते प्रत्यक्षामध्ये श्रीकृष्णाला मारण्याकरता केलं आहे, तर त्याची योजना काय आहे, असे सगळे प्रश्न अक्रूरांना विचारलेत आणि त्याची उत्तरं जाणून घेतलीत. म्हणजे काय तर ज्या वेळेला आम्ही शत्रूच्या गोट्यामध्ये जाऊ तेव्हा त्याच्या हालचाली काय आहेत, तो कशा पद्धतीनं वागणार आहे आपल्याशी, त्यांनी कुठल्या कुठल्या पद्धतीनं मला मारण्याची तयारी केलेली आहे, हे सगळं भगवान गोपालकृष्णांनी अक्रूरांना आधी विचारून ठेवलेलं आहे. ती रात्र संपली, तो रथ आलेला बघितला आणि वाऱ्यासारखी बातमी पसरली की उद्या कान्हा आपल्याला सोडून मथुरेला जाणार. नंदांनी सांगितलं होतं काही गोपही बरोबर आलेत, गोप बालक, कारण सगळ्यांना निमंत्रण आहे त्या कार्यक्रमाकरता. असं आमंत्रण दिलं आणि गोपी मात्र अस्वस्थ झाल्या. का? कारण कान्हा आता उद्या आपल्याला सोडून जाणार. बरं, किती काळ जाणार आहे तर धनुर्याग होईपर्यंत जाणार आहे असं एक गृहीत धरलं, तरी तेवढासुद्धा विरह त्यांना सहन होत नाही अशी त्यांची अवस्था झालेली आहे. आणि त्या रथाच्या दुतर्फा लोक जमा झालेली आहेत. तो जो सगळा रस्ता आहे, ज्या रस्त्यावरून भगवंत आणि अक्रूरांचा तो रथ जाणार आहे, भगवंतांचं दर्शन व्हावं याच्याकरता रस्त्याच्या दुतर्फा सगळी लोक जमा झालेली आहेत. आणि त्या रात्री यशोदा जी आहे ती यशोदा मात्र झोपू शकलेली नाही आहे, अत्यंत अस्वस्थ आहे. कारण तिनं कधी कल्पनाच केली नव्हती की कान्हा आपल्याला सोडून कधी कुठे जाईल. मुळात ते भगवत तत्व आहे, त्यामुळे ते तत्व आपल्यापासून दूर जाणार याची जाणीव, याच्यापेक्षाही तो माझा मुलगा आहे आणि तो आपल्याला सोडून जाणार या कल्पनेनं ती अधिक उदास आहे. तिला ते सगळे आधीच्या कथा ज्या आहेत ना त्या झर 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 आठवल्या. कान्हा तिच्या शेजारी झोपायचा
आणि ती विचार करते, हा रोज माझ्या शेजारी झोपतो, मी थापटल्याशिवाय याला झोप येत नाही, याला कसं काय, हा मथुरेमध्ये कसा काय राहील एकटा, यांनी नको जायला उद्या मथुरेला, आणि याला समजा काही बरं वाईट याचं झालं तर मी कोणाकडे बघायचं, कारण कंस आत्तापर्यंत हे सगळे जे आहेत ते कंसाने पाठवलेत असे सगळीकडे चर्चा आहे. तिला झोप नाही लागली, हुंदके आवरेना आता कान्हा जाणार म्हटल्यावरती. आणि ती मध्यरात्री कधीतरी कान्हाला जाग आली, तेव्हा शेजारी आई नाही आहे. कान्हाने बघितलं तर दरवाजा जो आहे घराचा तो अर्धवट उघडा आहे. कान्हाने साधारणपणे कानोसा घेतला आणि बघितलं तर आई बाहेरच्या बाजूला घराच्या बाहेर एका दगडावरती बसली आहे आणि रडती, अश्रुपात करते. त्यावेळेला कान्हाच्या लक्षात आलं काय झालाय प्रकार, आणि तो आईला सांगतो, आई तू रडू नकोस ग, मी परत येईन. आणि तिला एकदम ते आठवलं, दामोदर लीला आठवली. ती म्हणाली, कान्हा मी तुला बांधून ठेवलं होतं म्हणून तू जातोयस का रे? त्यावेळेला तू मला म्हणाला होतास की आई मी तुझा मुलगा नाही, आई मी बाबांचा मुलगा आहे, मी तुला असं केलं म्हणून तू मला सोडून जातोयस का रे? कान्हा म्हणला, नाही ग आई, तू काही काळजी करू नकोस, आणि मी त्यावेळेला जे बोललो होतो ना ते खोटं बोललो होतो, मी तुझाच मुलगा आहे. कान्हा पुन्हा पुन्हा तिला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की आई मी तुझाच मुलगा आहे. मग ती म्हणते, तू माझा आहेस ना, मग जाऊ नकोस ना. कान्हा म्हणला, नाही गाई, मला गेलं पाहिजे, बाबांच्या नंतर हे सगळं मला बघायचंय, त्यामुळे हा सगळा कारभार कसा चालतो हे मला पाहिलं पाहिजे, आणि शहरामध्ये गेलो पाहिजे ना, आम्ही गावातली मुलं कधीतरी शहरात गेली पाहिजे ना, त्यांना कळलं पाहिजे मथुरा काय आहे, कशा पद्धतीचं आहे, तेव्हा तुम्हाला जाऊ द्या. दोघांच्याही रडण्यामध्ये पहाट केव्हा झाली कळलं नाही. कान्हानं आपलं सगळं अन्निका आवरलं, स्नान संध्या केली, क्षमा करा संध्या नाही, उपनयन झालेलं नाही आहे, अक्रूरांनी ते केलेलं. आणि अक्रूरजी, बलराम दादा आणि नंद हे एका रथात आहेत, आणि बाकीचे गोप जे आहेत ते दुसऱ्या रथात आहेत. नंतर ज्या ठिकाणी मध्ये एकदा रथ थांबला त्यावेळेला नंदबाबा हे दुसऱ्या रथात गेले. त्यामुळे भागवतात असा उल्लेख आहे की नंदबाबा आधी पोचले आहेत मथुरेमध्ये, आणि नंतर हे तिघजणं पोचले. यशोदा ते सगळं दृश्य बघतीये. अक्रूरजी रथामध्ये बसले, कान्हा रथामध्ये बसला, बलराम दादा रथामध्ये बसले, आणि रथ निघाला. बघा, भगवंतांनी जरी सांगितलेलं असतं ना की मी पुन्हा येई नाही, तरी भगवंत कधीही पुन्हा आलेले नाही. असं सांगतात की भगवंतांनी वृंदावन सोडल्यानंतर कधीही ते वृंदावनात परत आले नाही. त्यानंतर भगवंतांनी कधीही मुरली वाजवलेली नाही. आणि त्यानंतर भगवंत कधीही त्यांना मनामध्ये ज्याला आनंद नावाची गोष्ट आहे, तो मनातला आनंद जो आहे तो कधीही झाला नाही. कारण एका अर्थानं मथुरा ही मायावी नगरी आहे. भगवंतांनी ते सगळं आपलं सोडलं आणि ते पुन्हा मायेकडे गेले. अक्रूरजींच्या मनामध्ये हा प्रश्न सतत आहे की मला जे वाटतंय हा भगवंतांचा अवतार आहे, हेच प्रत्यक्षामध्ये भगवंत आहेत, पण खरंच आहेत का ते भगवंत? आणि म्हणून त्यांना कसं काय कळेल? काही तर म्हणजे असं आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आम्हाला काहीतरी कळली पाहिजे. त्यांचं मोठेपण कळल्याशिवाय
आपण मानायला तयार नसतो त्या गोष्टी. आपल्यासारखाच सामान्य जीव आहे अक्रूर. आम्हाला सुद्धा व्यक्तींचं मोठेपण कळत नाही आणि दुसरं कोणी सांगितलं तर त्याच्यावरती आमचा विश्वास बसत नाही. ही वस्तुस्थिती आहे आपली आणि म्हणून आम्ही प्रत्येकाला कमी लेखतो. अक्रूरांच्या मनामध्ये तोच संभ्रम चाललाय आणि संध्येची वेळ झाली म्हणून रथ त्यांनी थांबवला. यमुनेमध्ये उतरले, स्नान केलं आणि संध्या करतायत. त्यावेळेला स्नानाच्या वेळेला जेव्हा आत गेले, यमुनेमध्ये डुबकी मारली, तेव्हा आतमध्ये पाहिलं तर रथामध्ये जे दोघं जण बसलेत, बलराम आणि श्रीकृष्ण, ते दोघं आतमध्ये आहेत, यमुनेमध्ये तेच आहेत. अक्रूरजींना वाटलं मला जरा भास झाला असेल, भ्रम झाला असेल, 2 दिवस प्रवास चालला, या प्रवासाने थकलो असेल म्हणून पुन्हा वर आले. पुन्हा बघितलं तर रथामध्ये सुद्धा तेच दोघं बसलेले. पुन्हा पाण्यात गेले. पुन्हा अक्रूरांना ते दर्शन झालं आहे. भगवान शेषांवरती पहुडलेले आहेत. तो शेष म्हणजे प्रत्यक्ष बलराम दादा आहेत. आणि महाविष्णू, आपण तो सगळ्यांनी फोटो बघितला आहे की महाविष्णू कशा पद्धतीनं शेषावरती पहुडलेले आहेत. असं 4-5 वेळा झाला असा उल्लेख आहे. आणि त्यावेळेला अक्रूरांची खात्री पटली की नाही नाही, मी ज्या तत्वाची आराधना करतोय ते तत्व दुसरं तिसरं कोणी नाही, तो म्हणजेच श्रीकृष्ण आहे. स्नान पूर्ण केलं आणि बाहेर आले. रथाकडे धावत धावत भगवंतांच्या चरणावरती प्रणिपात केला आणि मनामधला जो संशय होता त्यांचा तो दूर झाला. पुन्हा रथामध्ये बसले आणि तो रथ मथुरेच्या दिशेने पुढे जायला सुरुवात झाली. मथुरेच्या अलीकडे बाहेर, गावाच्या वेशीच्या बाहेर यांनी रथ थांबवला. तोपर्यंत नंदबाबा आणि इतर गोप तिथे पोचले होते. त्यांनी काही निवासाची व्यवस्था केली होती आणि कान्हा म्हणाला, अक्रूर काका, तुम्ही मामाला जाऊन सांगा की तुझं काम झालेलं आहे, बलराम आणि श्रीकृष्ण इथे आलेले आहेत, पण आम्ही बाहेर राहू, कारण राजप्रासादामध्ये राहणं हे काही आम्हाला उचित वाटत नाही. म्हणून ते बाहेर राहिलेले आहेत. अक्रूर तो निरोप सांगण्याकरता कंसाकडे गेले आणि ही सगळी जी मुलं आहेत, श्रीकृष्ण, बलराम दादा आणि त्यांच्याबरोबर असलेले सगळे गोपांची मुलं, यांनी नंदाला सांगितलं की नंद बाबा, आम्ही शहरामध्ये पहिल्यांदा आलेलो आहोत, म्हणजे आम्ही याच्या आधी कधी मथुरा पाहिलेलीच नाही. तेव्हा आम्ही काय करतो की जरा वेळ आहे अजून दिवस मावळायला, तेव्हा आम्ही इथले सगळ्या रस्त्यांवरती फिरून येतो, जरा बघून येतो काय चाललंय. तेव्हा नंदांनी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने गावामध्ये वागता तशा पद्धतीने वागू नका, कोणाला त्रास देऊ नका, असं सगळं सांगून हे सगळेजण मथुरेमध्ये प्रत्यक्षामध्ये प्रवेश करते झाले. आता अक्रूरांचा रथ येताना जेव्हा मथुरावासियांनी पाहिलं तेव्हाच त्यांना कळलं की अक्रूरांबरोबर कृष्ण आणि बलराम दोघेही आले. हे दोघे जण कोण आहेत तर यातला एक जो आहे तो प्रत्यक्ष कंसाचा काळ आहे. कारण मथुरेमध्ये राहणारी जरी लोक असली तरी ती कंसाच्या अत्याचारांना कंटाळलेली आहेत, तरी त्यांना सुद्धा मनामधून असंच वाटतंय की लवकरात लवकर ह्या कंसाचे दिवस भरावे, त्याचा काळ लवकरात लवकर भरावा अशी त्यांची सुद्धा इच्छा आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण आणि बलरामांना पाहण्याकरता म्हणून ते जिथे जातील तिथली लोक जमा होत आहेत. आणि हा जरा सावळा दिसतोय ना, हा कृष्ण, आणि हा त्यातला उंच जो आहे अंगाने थोडासा, ते बलराम दादा आहेत, मोठा भाऊ आहे. असं सगळं पाहत पाहत ते पण वेगवेगळ्या गोष्टी पाहत आहेत. ते सुद्धा शहरामध्ये एका अर्थाने पहिल्यांदाच आलेत.
म्हणून आत्ताच्या परिस्थितीमध्ये जसं एखादा मुलगा शिकण्याकरता गावातून शहरात येतो आणि त्याला गावामध्ये अगदी 1 मजली किंवा 2 मजली घरं असतात आणि पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये 25 मजली 50 मजली जशा इमारती आकर्षण असतं, तशाच पद्धतीनं वृंदावनामध्ये किंवा गोकुळामध्ये अगदी 1 मजली घर आहे. यांनी कधी 2 मजली किंवा 3 मजली घरं पाहिलेली नाही आहेत. त्यामुळे ते सुद्धा त्यांच्याकरता एक आकर्षण आहे. आणि त्याच वेळेला एक धोबी हा काही गाठोडी त्यांनी आपल्या पाठीवरती बांधली आहेत, तो येताना पाहिला. त्याच्या पाठीवरच्या गाठोड्यामध्ये बऱ्यापैकी कपडे आहेत. श्रीकृष्णांनी पाहिलं आपले सगळे जे सवंगडी आहेत, इतर जे गोप आहेत, त्यांच्या फक्त कमरेला लंगोटी आहे, म्हणजे लज्जा रक्षणाकरता जेवढंसं वस्त्र लागतं तेवढंच आहे. यांनी कधी घातलंच नाही आहे. शिवलेलं वस्त्र, विणलेलं वस्त्र कधी घातलंच नाही आहे. भरजरी वस्त्र तर सोडाच. आणि म्हणून त्यांनी ते कपडे एका ठिकाणी तो त्याचं काम करत होता. तिथे ज्यावेळेला श्रीकृष्ण आणि बलराम पोचले त्यावेळेला त्यांनी विचारणा केली की तुझ्याकडची काही वस्त्र आम्हाला देतोस का? माझे जे सवंगडी आहेत त्यांना ती परिधान करून बघायची. त्यावेळेला त्या धोब्यानी फार अवहेलना केली आहे. तुम्ही सगळी दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारी खेडवळ मुलं आहेत असं तो म्हणाला आहे. तुम्हाला कशाला हवेत ही राजवस्त्र? ही राजाची आहेत, ही राजाने घालायची. तुम्ही इथनं निघून जा म्हणाले, नाही तर कंसाचे शिपाई तुम्हाला कैद करतील. कान्हानं बलराम दादांकडे बघितलं आणि म्हणाला, दादा, मागच्या अवतारामध्ये असताना सीतेविषयी ज्यानं अपशब्द बोलले होते किंवा ज्याच्या मनामध्ये हा विचार आला होता तोच आहे का रे हा? आणि बलराम दादा हसले. कदाचित तोच असेल म्हणाले. असा उल्लेख आहे की भगवंतांनी त्याच्या श्रीमुखामध्ये भडकवली आणि तो गतप्राण झाला. त्याच्या गाठोड्यामध्ये जे सगळे कपडे होते ते आपल्या सगळ्या सवंगड्यांना वाटून टाकले. त्यांनी ते जसे आपल्याला येतील तसे परिधान केले. आणि पुन्हा ही सगळी मंडळी आता छान राजवस्त्र घालून त्या रस्त्यावरून हिंडतायत. आणि त्याच वेळेला भगवंतांनी एक अत्यंत सुंदर स्त्री पाहिली. ती दिसायला जरी सुंदर आहे तरीसुद्धा ती 3 ठिकाणी वाकडी आहे असं म्हणतात. तिला मोठं कुबड आलंय म्हणून तिला कुबजा म्हणायचे सगळेजण. या कुबजेच्या हातामध्ये एक सुवर्ण पात्र आहे आणि त्या सुवर्ण पात्रामध्ये चंदनाचा लेप आहे, उटणं आहे. आणि हा सगळा लेप, उटणं, त्याचा सुगंध पसरला आहे सगळीकडे. आणि ती कंसाची दासी आहे. हे उटणं, हा लेप तिनं कंसाला लावायचा याच्याकरता म्हणून ती घेऊन चाललेली आहे. आणि कान्हानं तिला थांबवलं, विचारलं काय आहे याच्यामध्ये. तिनं सांगितलं की असं असं मी कंसाला उटणं लेपन करण्याकरता चालली आहे. भगवंत म्हणाले, हे मला लावतेस का? तिला इतकं बरं वाटलं. ती म्हणाली, खरं तर हे मला अशाच एखाद्या सज्जन व्यक्तीला लावायचं आहे, पण काय करणार म्हणाले, हा जो आमचा राजा आहे ना तो इतका दुष्ट आहे की मला त्याची आज्ञा मानावी लागते. आणि म्हणून भगवंतांच्या मस्तकाला, हाताला तिनं उटणं लावलं. आणि भगवंतांना सुद्धा काय वाटलं कोण जाणे. भगवंतांनी तिच्या हनुवटीला हात लावला, आपला एक पाय तिच्या पायावरती ठेवला आणि क्षणामध्ये तिला वर उचललं. वर उचलल्याबरोबर ती ज्या ठिकाणी वाकडी होती त्या ठिकाणी पुन्हा सरळ झाली. दिसायला ती मुळात सुंदर होती. तिचं फार मोठं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. अत्यंत दिसायला सुंदर. म्हणजे जी कुबजा होती ती भगवंतांच्या स्पर्शामुळे पुन्हा तिला तिचं मूळ रूप प्राप्त झालं. तिनं इच्छा व्यक्त केली की तुम्ही मला हे जे दिलंय रूप माझं पुन्हा मिळवून, त्याबद्दल मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या घरी चला.
तेव्हा कान्हा म्हणाला की मी आत्ता काही तुझ्या घरी येणार नाही, पण मी तुला वचन देतो की मी तुझ्या घरी नक्की येईन. आणि म्हणून भगवंत जसे अक्रूरांच्या घरी गेलेले आहेत तसेच ह्या कुब्जेच्या सुद्धा घरी भगवंत गेलेले आहेत. त्यानंतर ज्या ठिकाणी धनुष्य ठेवलं होतं त्या धनुष्याच्या मुळात भगवंत त्याकरताच आले होते की त्या धनुष्याचं ते धनुष्य मोडावं. त्याच्या आजूबाजूला अनेक सेवक बघितले कान्हानं. त्या सेवकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण बलराम आणि श्रीकृष्ण त्यातनं वाट काढत किंवा त्यांना चुकवत बरोबर त्या धनुष्यापाशी गेले. त्याने आधी विचारलं की हे काय आहे इथे. तेव्हा सेवकांनी सांगितलं की इथे धनुष्य आहे, कंसाचं आयुष्य वाढावं म्हणून त्यानं धनुर्याग केला आहे आणि हेच ते धनुष्य आहे, याच्या रक्षणाकरता आम्ही सगळेजण इथे उभे आहोत. आणि भगवंतांनी अगदी सहज ते धनुष्य उचललं आणि त्याच्यावर प्रत्यंचा चढवण्यासाठी म्हणून त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळेला ते धनुष्य मोडलं आणि त्याचा आवाज इतका प्रचंड झाला की तो आवाज असं सांगतात की थेट कंसापर्यंत गेला. आणि कंसापर्यंत बातमी गेली त्याचबरोबर की यागासाठी म्हणून जे धनुष्य ठेवलं होतं ते मोडलं. आणि कंसाला आता ही भीती होती की धनुर्यागासाठी म्हणून जे ठेवलेलं धनुष्य आहे, यागासाठी ठेवलेलं जे धनुष्य आहे ते जर मोडलं किंवा त्याला काही अपघात झाला तर त्याच्यामुळे राजाचं आयुष्य कमी होतं, किंबहुना माझा काळ आता अधिक जवळ आला आहे. या विचारानं कंस अधिकच अस्वस्थ झाला. धनुष्य भंग झाल्यानंतर भगवंतांचं आणि बलरामदादांचं जे काही काम होतं ते झालं होतं. ते पुन्हा परत आले आणि त्या रात्री सर्व गोप, नंद, श्रीकृष्ण, बलरामदादा अगदी शांत झोपी गेलेत. पण कंस मात्र झोपू शकलेला नाही, कारण त्याला आता उद्या आपलं काय होणार याची चिंता सतत भेडसावतीये. कारण 8 वर्ष 10 वर्ष साधारणपणे 10 वर्षापूर्वी त्यानं जो विचार केला होता की मला मारणारा जो आहे, माझा जो काळ आहे त्यालाच मी संपवून टाकीन, आणि त्याला संपवण्याचे मी एवढे प्रयत्न केले पण त्यातला एकही प्रयत्न सफल झाला नाही, म्हणून मी त्याला इथे या ठिकाणी आणलं. याचं कारण की या ठिकाणी त्याला बोलवावं आणि त्याला संपवावं हा जो माझा विचार होता त्याच्याकरता म्हणून मी हा धनुर्याग केला. पण तो धनुर्याग केला, यागासाठी ठेवलेलं ते धनुष्यच मोडलं. तेव्हा आता उद्या काय होणार, उद्या काय होणार या विचारानं कंस अस्वस्थ आहे. आणि त्याच्या मनामध्ये सतत भगवंतांचं चिंतन चालू आहे. एका अर्थाने त्याला जेव्हापासनं कळलं की त्या मुलाचं नाव कृष्ण ठेवलेलं आहे तेव्हापासून कंस एकच गोष्ट करतोय, ते म्हणजे सतत कृष्णाचं चिंतन करतोय. भगवंत म्हणतात तुम्हाला मला जर प्राप्त करायचं असेल तर एकच गोष्ट आहे, सतत माझं चिंतन करा, एक ना एक दिवस तुम्ही मला निश्चित प्राप्त कराल. आणि हेच कंसाच्या बाबतीत झालेलं आहे. दुसरा दिवस उजाडला आणि दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षामध्ये काय काय घडलं हे आपण पुढच्या भागामध्ये बघू. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. काही प्रश्न असतील, कोणाला काही विचारायचं असेल तर